नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता बघा 5 वाजायला आलेत बरं का आणि आता आमचं म्हणजे धारा काढायचं टायमिंग झालेलं आहे. पण एक 5-10 मिनिटं होती तर म्हणलं की एक व्हिडिओ बनवूया. कारण मी एक 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता बरं का, की आमच्या ह्या ज्या 2 कालवडी होत्या ना, त्या व्यायला होत्या आणि त्या दोन्हीला पण दोन्ही कालवडी झाल्या होत्या. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं पण होतं, की आता या कालवडी काय आम्ही सांभाळणार नाही. तर असंच कोणाला तरी आम्ही देऊन टाकणार आहे शेतकऱ्यांना. तर त्या कालवड्या आम्ही देऊन पण टाकल्या बरं का. म्हणजे अशाच फुकट दिल्या. पण त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट्स आल्या की "ताई आम्हाला कालवडी पाहिजेत." त्या नंबर पण बऱ्याच जणांनी टाकले. पर्सनली पण मेसेज बऱ्याच जणांनी केले होते, की "आम्हाला कालवडी द्या, आम्हाला कालवडी द्या." तर असतील तर सांगा. पण काय झालं की सगळ्यांना मेसेजला रिप्लाय करणं काय म्हणजे शक्य झालं नाही. म्हणून म्हणलं की आज एक व्हिडिओ बनवून सांगूया, की आम्ही काही कालवडी विकत नाही बरं का. कारण आता आम्हाला सांभाळायच्या नाहीयेत म्हणून आम्ही एक 4-5 दिवस दूध पाजतो आणि अशाच शेतकऱ्यांना म्हणजे फुकट देतो. आणि भविष्यात जर कधी विकायच्या असल्या ना, तर तसा व्हिडिओ बनवून आपण कळवूच. तर बऱ्याच लांबून-लांबून मेसेज आले होते, की आम्ही म्हणजे इकडचं आहे, तिकडचं आहे. तर काय ना, की म्हणजे आम्ही फुकट देतो कालवडी, पण घेणाऱ्यांना पण म्हणजे एवढ्या लांबून घेऊन जाणं परवडलं पाहिजे ना. पण जरी भविष्यात असं कधी काही विकायचं वगैरे असेल, तर नक्कीच व्हिडिओ बनवून कळवू. पण सध्या तरी आम्हाला म्हणजे काही कालवडी वगैरे काही गाई विकायचं नाही आणि आपला तसा व्यवसाय पण नाहीये. तर आपलं जे टार्गेट आहे 20 गाई दुधाच्या करायचं, तर सध्या तरी त्याच्यावरतीच फोकस आहे. त्यामुळं काय आपण कालवडी सांभाळत नाही. फक्त एवढंच सांगायचं होतं, की खूप मेसेज आले होते आणि प्रत्येकाला रिप्लाय करणं म्हणजे नाही का शक्य होत नाही. त्यामुळं की हा व्हिडिओ बनवतेय.